आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. खुर्चीचा वापर हक्क बजावण्यासाठी नाही तर लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी केला जाईल असा ठाम विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ सुनीता खेतमाळीस यांनी व्यक्त केलाय. आपल्या यशामागे दुःखापासनं सुखापर्यंत साथ दिलेल्या पाचपुते कुटुंबाचं योगदान मोलाचं आहे असं त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं. प्रारंभी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनीता संतोष खेतमाळीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी पालिका कारभाराचा पदभार स्वीकार कार्यक्रम आमदार विक्रम पाचपुते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहामध्ये पार पडला. यावेळी बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलंय. सर्वसामान्य माणसाच्या वेदना ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत अशा सर्वसामान्य नगराध्यक्षा शहराला मिळाल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी पाय जमिनीवरती ठेवून काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. निवडणुकीमध्ये पराभूत उमेदवारांनी नाराजी न ठेवता जनतेसाठी काम करत राहावं असं सांगत शहरासह वाडी वस्ती विकासाला देखील समान प्राधान्य दिलं जाईल असं पाचपुते यांनी स्पष्ट केलं. शास्ती माफीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे आणि त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असं देखील त्यांनी म्हटलं. शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करताना राज्य बदललेलं आहे, राजा बदललेला आहे आणि आता शहर बदलायचं आहे असा ठाम संदेश त्यांनी दिलाय. भविष्यामध्ये शहरात कोणताही जातीय किंवा धार्मिक भेदभाव होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. नगरसेवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पालिकेमध्ये जनता दरबार सुरू करण्याचा मानस आहे असं सांगत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी सभागृहात अधिक वेळ देऊन नागरिकांच्या अडचणी समजून घ्याव्यात असंही त्यांनी नमूद केलं. शेवटी श्रीगोंदेकर जनतेनं दिलेल्या कौलाबद्दल त्यांनी आभार मानले. तर यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी नगरपालिकेमध्ये उत्तम आणि आदर्श काम करून जनतेचे प्रश्न सोडवावे असं आवाहन केलं. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी आमदार विक्रम पाचपुते यांनी घ्यावी असं सांगत शहराच्या विकासासाठी आपण सदैव पाठीशी आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांकडील कोणतीही कामं असो त्यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली. या पदभार कार्यक्रम प्रसंगी हरिभक्तपरायण श्री भूषण महाराज महापुरुष आणि हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज रासकर, हरिभक्तपरायण श्री माऊली महाराज म्हस्के यांनी शुभ आशीर्वाद दिले आहेत. या प्रसंगी सूत्रसंचालन भाजप शहर अध्यक्ष धनराज कोथंबिरे यांनी केले तर माजी नगरसेवक बापू गोरे यांनी आभार मानले. श्रीगोंदा शहराने भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून सुनीता संतोष खेतमाळीस यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं. त्याचबरोबर 14 नगरसेवक असं बहुमत हे श्रीगोंदा शहराने दिलं आणि ह्या बहुमताचा आणि जनतेने जो दिलेला कल आहे याचा आदर करत आज अध्यक्षताईंनी त्यांच्या पदाचा स्वीकार करत आज पदभार स्वीकारलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्येच अधिकृतपणे जी पुढच्या पहिल्या सभेची घोषणा होईल आणि त्यानंतर कामकाजाला लवकरात लवकर सुरुवात होईल. पदभार स्वीकारत असताना श्रीगोंदा शहराचा विकास हे केंद्रबिंदू ठेवून कशा पद्धतीने पुढे जाता येईल या अनुषंगाने नक्कीच त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीचा या उद्दिष्टावरतीच आम्ही विकास या मुद्द्यावरती जनतेला आम्ही विनंती केली होती की आम्हाला काम करण्याची संधी द्या आणि जनतेने नक्कीच दिलेली आहे. या संधीचं आम्ही सर्वजण मिळून सोनं करू हे आपणा सर्वांना ग्वाही देतो. नगरसेवकांचं जसं आम्ही मागे सांगितलं एक कार्यशाळा 100% होणार आहे, पण दिलेली जबाबदारी ही चोखपणे पार पाडली पाहिजे. आज जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे या विश्वासाला सार्थ ठरण्याच्या दृष्टिकोनातून हे विषय खूप छोटे असतात, पण नगरसेवकांनी जर लवकर ॲक्ट केलं तर ती कामं मार्गी लागू शकतात. म्हणजे परवा जसं भिंतीला तडे गेले होते, तात्काळ आमच्या उपगटनेत त्या मीराताई त्या ठिकाणी पोचल्या होत्या. तर नगरसेवकाचं काम असं आहे की जी काही घटना घडेल मग ती स्वतःच्या प्रभागात असू द्यात किंवा शहरात असू द्यात त्या ठिकाणी नगरसेवक कोणता तरी एक नगरसेवक हाकेला धावून गेला पाहिजे. म्हणजे जनतेला एक धीर मिळतो आणि प्रशासनाला तात्काळ लगेच सूचित करून कामं करून घेता येतात. त्या संदर्भातला आमची आता सगळ्यांबरोबर जो आराखडा ठरेल म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं आम्ही यावेळेस निकाल लागल्यानंतर गटनोंदणीच्या वेळेस ज्यावेळेस आमची पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण सर्व नगरसेवकांना काही सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्याकडनंही काही सूचना आता लवकर प्राप्त होतील आणि ते झाल्यानंतर आम्ही एकंदरीत शहराचा आराखडा कसा असला पाहिजे पुढचे 5 वर्ष त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. नाही होईल. शेवटी कसं असतं नवीन जरी असलं तरी अनेकांना त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये राजकारणाचा अनुभव आहे. अनेक जणांनी किंवा अनेक जणांच्या प्रतिनिधींनी
या सभागृहामध्ये काम केलेलं आहे, तेव्हा अडचण अशी येईल असं काही वाटत नाही. आणि आमच्याकडे अनुभवी नेते आहेत, तुम्ही पाहिलं असेल. आज जरी अनेक जवळजवळ आमच्यातल्या 7-8 जणांना काम करण्याची संधी मिळाली नाही, तरीसुद्धा 9 जण होते की ज्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही. अशा 9 लोकंसुद्धा आज पदभार स्वीकारायला होते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्या ठिकाणी मार्गदर्शन लागेल, ज्या ठिकाणी कुठेही मदत लागेल, त्या ठिकाणी आमचे सर्व जे काही नेते मंडळी आहेत की आमचा पक्ष आहे, हा जिथे गरज पडेल तिथे मदत द्यायला तयार असतो. मग तो ज्या ठिकाणी अनुभवाची मदत असेल किंवा कुठे दिशा लागत असेल, कुठे राजकीय मदत लागत असेल, राजकीय पाठबळ लागत असेल, तर आम्ही समर्थ आहोत आणि पक्ष समर्थ आहे. त्यामुळे अडचण तशी कोणत्याही नगरसेवकाला येणार नाही. ही प्रोसेसच आहे. मुळात काय, आता बहुमत आहे त्यामुळे नक्कीच उपनगराध्यक्षसुद्धा आमचाच होईल. आणि स्वीकृतचा विषय राहिला तर स्वीकृत जे काही नियमानुसार जागा येईल त्यानुसार स्वीकृतला आम्ही संधी देऊ. ज्यांना आम्ही शब्द दिलेत ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सर्वांचे आभार मानते. मला या नगराध्यक्ष पदाचे पदभार माझ्यावर विश्वास टाकून आज पदभार दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि प्रमुख म्हणजे पाचपुते कुटुंबाचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला आज दुःखापासून आनंदापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आणि मी या खुर्चीचा वापर एक राजकीय खुर्ची नसून आज लोकसेवेची खुर्ची म्हणून वापर करीन. आणि आज हे 13 नगरसेवक आहेत, त्यांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन दादांच्या प्रयत्नातून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करेन. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.